हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये महाअवतार नरसिंह सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली हा चित्रपट श्री भगवान विष्णू आणि हिरण्यकश्यपच्या रायव्हलरी बद्दल आहे आणि या फिल्म मध्ये तुम्हाला अजून एक कॅरेक्टर पाहायला मिळतं, नाव आहे राजकुमार प्रल्हाद, जो हिरण्यकश्यपचा मुलगा आहे. पण इथे सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे राजकुमार प्रल्हाद ही श्री भगवान विष्णूची मनापासून भक्ती करतात. त्यांची हीच गोष्ट त्यांच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपला जराही आवडत नाही आणि म्हणून तो स्वतःच्याच मुलांना मारण्याचा प्रयत्न करतो. सो ही फिल्म मला 2 तास आणि 15 मिनिटाची आहे आणि इन टर्म्स ऑफ मोशन ग्राफिक और अॅनिमेशन फिल्मचा फर्स्ट टाइम मला स्ट्रिक्टली ओकेश वाटला. आणि बऱ्याच ठिकाणी कॅरेक्टरची मुवमेंट आणि बॅकग्राऊंड मध्ये दाखवलेले व्हिज्युअल प्रेझेंटेशन इतके अपिलिंग नव्हते वाटत. इनफॅक्ट जर तुम्ही स्वतः एक मोशन ग्राफिक आर्टिस्ट किंवा अॅनिमेटर किंवा व्हीएफएक्स आर्टिस्ट आहात तर कदाचित तुम्हाला या फिल्म मध्ये अजून जास्त एरियाज इम्प्रुव्हमेंट दिसतील. पण जसे फिल्मचा इंटरव्हल संपतो आणि सेकंड हाफ सुरू होतो, ग्राफिक आणि अॅनिमेशनच्या बाबतीत ही फिल्म सॉलिड पिकअप करते आणि फर्स्ट हाफ मध्ये जे काही लूपहोल्स वाटत होते अॅनिमेशनच्या बाबतीत ते सगळे इथे मेकर्सने कव्हर अप केले. आणि फिल्मचा सेकंड हाफ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की दिस इज वन ऑफ द बेस्ट अॅनिमेटेड मूवी एव्हर मेड इन इंडियन सिनेमा. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की फिल्मच्या सेकंड हाफ मध्ये तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त अॅनिमेटेड सिनेमॅटिक शॉट्स पाहायला मिळतील, विच वॉज नेव्हर एक्सप्लोर्ड बिफोर. सिरियसली फिल्मच्या सेकंड हाफ मध्ये राजकुमार प्रल्हाद आणि श्री भगवान विष्णूचे सिक्वेन्सेस इतके जास्त स्ट्रॉंगली रिटर्न आणि इमोशनल ड्रिव्हन आहे, प्लस व्हिज्युअल प्रेझेंटेशन त्यांचं सुद्धा उत्तम झालंय. सो ते सगळे सिक्वेन्सेस बघून तुम्हाला लिटरली डिवाइन फील होईल. अॅनिमेशन सोबत या फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा तितकाच दमदार आहे, स्पेशली सेकंड हाफ मध्ये जेव्हा श्री भगवान विष्णू हे नरसिंहाचा अवतार घेतात त्यानंतर फिल्म फक्त तांडव करते. स्क्रीन प्ले असो किंवा अॅनिमेशन किंवा बॅकग्राऊंड स्कोर, एव्हरीथिंग वॉज नेव्हर एक्सपिरियन्स बिफोर. महाअवतार नरसिंह एक असा चित्रपट आहे जे तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिली सोबत पाहायला हवा, स्पेशली तुम्ही तुमच्या मुलांना हा चित्रपट दाखवायला हवा. कारण आजकालच्या मुलांना सुपरमॅन कोण, बॅटमॅन कोण, स्पायडरमॅन कोणी सगळं माहिती असतं, पण आपल्या देवांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल हार्डली कोणाला माहिती असतं. स्पेशली हा चित्रपट शाळेमध्ये मुलांना सुद्धा दाखवायला हवा मला असं वाटतंय. माझा मुलगा तर फक्त 2.5 महिन्याचा आहे म्हणून त्याला हा चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवू शकलो, पण पुढे जाऊन हा चित्रपट आणि या फिल्मच्या सिनेमॅटिक युनिट्समध्ये जितके पण चित्रपट येतील ते सगळे मी त्याला थिएटरमध्ये दाखवेल. या संपूर्ण चित्रपटामध्ये अराउंड 4 ते 5 गाणी असतील, पण सेकंड हाफ मध्ये गाण्याचं नाव आहे ओ नमो भगवते वासुदेवाय. हे गाण्याचं कॉम्पोजिशन, सिंगरची आवाज आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशन इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हा चित्रपट मी काल पाहिला होता, पण अजून हे गाणं मी ऑन लूप ऐकत आहे. या फिल्मचं अॅनिमेशन, बॅकग्राऊंड स्कोर आणि सॉंग सोबत याची हिंदी डबिंग आणि हिंदी मधले डायलॉग सुद्धा वेल रिटन आहे आणि डबिंग आर्टिस्टने सुद्धा खूप चांगलं काम केलं इथे. इनफॅक्ट माझी मनापासून इच्छा की फिल्मच्या मेकर्सने प्रत्येक थिएटरमध्ये 2 सीट ओमरावत आणि मनोज मुंतशिरसाठी खाली ठेवायला हवं. त्यांना कळेल तरी डायलॉग कसे लिहायचे. ऑनेस्टली या फिल्मकडनं जास्त अपेक्षा तर नव्हती, बट दिस फिल्म वेंट बियॉन्ड एक्सपेक्टेशन अँड आय रिली होप या फिल्मच्या सिनेमॅटिक युनिट्समध्ये पुढे जितके पण प्रोजेक्ट्स येतील आणि ते सिनेमा सुद्धा एक चांगला डिवाइन एक्सपिरियन्स देऊ. बाकी व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे या चित्रपटाला 5 आउट ऑफ 5 स्टार. तुम्हाला चित्रपट किती आवडलाय कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.